हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल. आणि इथे झालेलं आहे सकाळची वेळ आणि मी इथे सकाळी उठल्याबरोबर सगळ्या खिडक्या वगैरे ओपन करते, कारण बाहेरची फ्रेश हवा जी असते ती सुद्धा घरामध्ये यायला पाहिजे. रात्रभर आपलं घर म्हणजे बंद असतं, त्याच्यामुळे थोडंसं कोंदट असं वाटतं आणि सकाळी जेव्हा खिडक्या ओपन करतो तेव्हा हवा येते भरपूर मस्त, त्यामुळे फ्रेश वाटतं. आणि पहिलं काम असतं माझं ते म्हणजे झाडांना पाणी वगैरे घालणं. मी सकाळी उठलं झाडांना पाणी घालते, कारण ऊन लगेच पडतंय आणि मग उन्हामध्ये पाणी घातल्यानंतर झाडं जळण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मी सकाळी ऊन नाही आहे तेव्हाच झाडांना पाणी वगैरे घालून घेते. तर तुम्ही पाहू शकता मनी प्लांट माझा किती मस्त ग्रो झालाय आणि मस्त त्याला मी खिडकीवरती चढवून दिलाय. तर अशा पद्धतीने मी स्प्रे करून पाणी मारते, त्याच्यामुळे आपली झाडं ही टवटवीत आणि ताजी मस्त दिसतात, त्यांना शाईन सुद्धा येते. त्यानंतर हे आहे इंडोर प्लांट, तर त्याला सुद्धा मी स्प्रेच करते. त्याच्यानंतर तयारी करते मी अद्विकाच्या टिफिनची. तर मी आज तिला टिफिनमध्ये देणार आहे मेथीची भाजी आणि चपाती. तर तिला 2 टिफिन असतात, त्याच्यामुळे एक शॉर्ट ब्रेक होतो आणि एक लॉंग ब्रेक होतो. तर त्या 2 द्यावे लागतात टिफिन, की एक ब्रेकफास्टसाठी आणि एक लंचसाठी. तर लंचसाठी मी बनवते मेथीची भाजी. तर मिरच्या वगैरे मी काही चिरून वगैरे नाही घालत, मी फक्त असं टेचून घालते त्याच्यामध्ये. छान होती, तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि मुगाची डाळ तिला जास्त आवडते, त्यामुळे मी इथे जास्त टाकली आहे मुगाची डाळ. मेथीच्या भाजीने ॲक्च्युली पित्त वगैरे होतो, जास्त उष्ण असते. आणि मेथीच्या भाजीला नेहमी शिजत आल्याच्या नंतरच मीठ टाकायचं, आधी नाही टाकायचं, कारण आपल्याला भाजी दिसताना खूप जास्त दिसते आणि नंतर ती झाल्याच्या नंतर खूप कमी होते, त्याच्यामुळे खारट होण्याची शक्यता असते. तर मी थोडंफार शिजत आल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये मीठ ॲड करते, त्यामुळे मग मला व्यवस्थित असा अंदाज येतो भाजीचा. आणि मुलं कसं पालेभाज्या वगैरे खात नाही, तर आपण त्यांना पराठे वगैरे सुद्धा बनवून देऊ शकतो. ॲटलिस्ट त्या माध्यमातून तरी ते खाल्ले जातात. पण इथे आवडतात अद्विका आणि ऋत्विका दोघींनासुद्धा मेथीची भाजी, शेपूची भाजी वगैरे सगळ्या गोष्टी आवडतात, त्यामुळे मला तो काही जास्त ताप होत नाही करायचा. त्यामुळे मी इथे चपातीच करते आहे. जर त्यांनी नाहीच खाल्लं तर मग मी एखाद्या वेळेस पराठे वगैरे ट्राय करते, तर ते खातात, त्याच्यामुळे मला एवढं काही टेन्शन येत नाही. आणि मुलांचं कसं असतं की आपण जर खायला घातलं तरच ते खातात, आपण जर नाहीच काही वेगळं ट्राय केलं तर मग ते सुद्धा काही वेगळं खायला नकोच म्हणतात, किंवा मग ते त्यांना आवडत नाही. त्याच्यानंतर मी इथे शॉर्ट ब्रेकसाठी तिला करते आहे मखाणे रोस्ट करण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तूप घातलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण ते रोस्ट करून घ्यायचे. त्याबरोबरच थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण मग ते आळणी लागतं नंतर. आणि मखाणे खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत आपल्याला. तुम्हाला जर ब्लड शुगर लेवल कमी करायचे असेल तर तुम्ही मखाणे खाऊ शकता.
आणि मखाण्यांचे बरेचसे प्रकार आता यूट्यूबवरती सुद्धा त्याच्या रेसिपीज वगैरे बघायला भेटतात आपल्याला. मखाण्याची खीर असेल किंवा मग आपण वेट गेन करण्यासाठीचे जे लाडू वगैरे बनवतो किंवा ते प्रोटीन पावडर वगैरे बनवतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा मखाणे ॲड केले जातात. तर हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असे मखाणे आहेत हे. आणि इथे मी भरून घेते आहे अद्विकाचा टिफिन. सॉक्स सापडले का? आणि अजून उन्हाळा असल्यामुळे मी तिला मोठीच बॉटल प्रेफर करते. आणि त्या बॉटलमध्ये मी सब्जा वगैरे टाकून देते तिला, कारण सब्जा कसं थंड असतो शरीरासाठी. आणि ती रोज नेते आवडीने, तिला पण आवडतं. ते फुगल्यानंतर ते खूप छान दिसतं आणि त्याने तरी ते पाणी व्यवस्थित पिलं जातं. त्यामुळे मग मी नेहमी सब्जा टाकून देते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि तिला सोडून आल्याच्यानंतर मी माझी जी काही राहिलेली कामं आहेत ती कंप्लीट करते. तर मी ते बेडशीट्स वगैरे क्लीन करण्यासाठी काढले होते, तर ते लावते मी मशीनला. आणि तुम्ही पाहू शकता झाडं किती छान झाली आहेत. उन्हाळा असून सुद्धा अशी मस्त दिसत आहेत हिरवीगार, कारण तेच आहे त्यांना मी स्प्रे बॉटलनी स्प्रे करते. कारण काय होतं, आपण जेव्हा फक्त मुळांनाच पाणी घालतो ना, तेव्हा मग पानं वगैरे खूप खराब दिसतात आणि त्याच्यावर धूळ पण बसते भरपूर. त्याच्यामुळे मग ते असे टवटवीत दिसत नाहीत, कोमेजल्यासारखे दिसतात. आणि बघू शकता तुम्ही किती कळ्या वगैरे आलेल्या आहेत. फुलं भरपूर येतात इथे झाडांना. तुम्ही पाहू शकता इथे रोज खूप छान फुलला येतो. तर मी नेहमीच दाखवत असते, पण आता हे खूप दिवसांनी दाखवते आहे. सगळ्या झाडांना छान कळ्या आलेल्या आहेत मस्त.
आणि आजकाल असं सुरू आहे आमच्या घरी, मी काही काम करायला लागले की मग ते असं मी करते किंवा मग मी हे करते असंच चालू आहे. कारण तिला कसं होतं, दीदी गेल्याच्या नंतर करमत नाही घरी, तर मी इथे वाळत घालते. माझे सुकलेले जे काही कपडे असतील ते काढून ठेवलेत मी, आणि मशीनमधले कपडे आता मी इथे हँग करून घेते आहे. आणि हे जे आहे ना चिमट्यांचं स्टँड वगैरे कपडे सुकवण्यासाठी, तर ते खूप यूजफुल आहे. आपल्या घरी जर छोटी मुलं असतील तर ते खूप छान पडतं. सॉक्स वगैरे खूप छान बसतात त्याला. रुमाल्स वगैरे तुम्ही अडकवू शकता. त्याच्यानंतर राहतात ते म्हणजे भांडी. तर भांडी घासता घासता मला तिच्यावरती सुद्धा लक्ष ठेवायचं असतं, कारण मी किचनमध्ये असते आणि ती हॉलमध्ये काहीतरी कारभार करत असते मी मागे सांगितल्याप्रमाणे. तर चालू आहे मला इथे पटपट आवरून घ्यायचं असतं भांडी वगैरे. ओटा मी सकाळीच वॉश करते व्यवस्थित. रात्री मला वेळ भेटत नाही एवढा, आणि मी रात्रीचं करतसुद्धा नाही. सकाळी मी वेळ देऊन सगळ्या गोष्टी क्लीन करत असते. आणि कसं असतं, मुलं जेव्हा छोटी असतात आणि ते घरीच असतात तर त्यांना आपण थोडाफार वेळ पण दिला पाहिजे. मी नुसतं कामच करत राहिले तर मग ती काहीतरी करतच राहणार. मग तिच्यासाठी थोडाफार वेळ मला द्यावाच लागतो. तर अशा पद्धतीचं रुटीन जे आहे ते सध्या चालू आहे आमचं. काय चाललंय? ड्रेस का काढला तू? काय करते? आणि मी इथे यांना आणलेलं आहे स्विमिंगला. तर मी इथे थोडेफार व्हिडिओज ॲड केलेले आहेत, कारण काय होतं, बऱ्याच वेळा आपली फोनची मेमरी जेव्हा फुल होते तेव्हा हे ॲटोमॅटिकली डिलीट होऊन जातात व्हिडिओज. ॲटोमॅटिकली जरी नाही झाले तरी काही वेळेस आपल्याला काहीच ऑप्शन नसतो की या गोष्टी डिलीट करायला. मग त्यावेळेस आपल्या ज्या मेमरीज वगैरे आहेत त्या सगळ्याच डिलीट होऊन जातात. मग ॲज अ सेफ साईट म्हणून मी मुलींना दाखवण्यासाठी किंवा मग मला पाहण्यासाठी मी यूट्यूबवरती हे व्हिडिओज जे आहेत ते अपलोड करून ठेवलेले आहेत. तर गाईज, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसंच जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.